ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आमच्या गोल्डन सीताफळाच्या बागेमध्ये आहोत आपण. आणि आज आपण दोन महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आज या सीताफळाच्या बागेची छाटणी करून जवळजवळ 4 महिने पूर्ण झालेत. बागेमध्ये सध्या फळाची कंडिशन काय काय आहे आणि फळ म्हणजे सध्या फळाचे किती स्टेज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. फळाच्या आत्ताचा जो फुगवणीचा काळ आहे त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची जी काही वॉटर सोल्युबल खतं आहेत ती सोडावी, किंवा ह्या कालावधीमध्ये आत्ता जो काही मिलीबग आहे त्या मिलीबगसाठीच्या कोणत्या फवारण्या कराव्यात, बुरशीसाठी किंवा फळावरती काळे डाग पडताय याच्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, आणि त्याच्याशिवाय बागेमध्ये असलेलं जे तण आहे त्या तणासाठी कुठली तणनाशकं वापरावी किंवा कशा पद्धतीने एक वेगळ्या तणनाशकाच्यासाठीचा म्हणून एक विषय खास आपण याच्यामध्ये घेतला आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा लांबू शकतो, पण तुम्ही शेवटपर्यंत बघाल अशी आशा करूया. आवडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की कमेंटमध्ये टाका, किंवा याच्याशिवाय आपल्या काही वेगळ्या सूचना असतील अनुभवी लोकांच्या तर त्याही कळवा. कारण आमची जी बाग आहे ती फक्त 2 वर्षाची आहे आणि 2 वर्षाच्या पहिल्या वर्षी बागेमध्ये अशा पद्धतीची सेटिंग आहे. आपण जी बघताय फळं, आत्ता काही फळं जी आहेत ती साधारण टेनिस बॉलच्या एवढी आहेत, काही जे आहेत ती लिंबाच्या एवढी आहेत, काही जे आहेत ती अजूनही सुपारीची एवढे आहेत आणि काही ठिकाणी अजूनही कळ्या आहेत. त्यामुळं बागेची जी अवस्था आहे ती तुम्ही या व्हिडिओमध्ये आता सध्या बघताय त्या पद्धतीनं आहे. त्यामुळं आत्ता जर आपण या बागेमध्ये ह्या फळाची अवस्था बघितली तर एकदम छान फळाची कंडिशन आहे. कुठेही रोगराई काय दिसत नाही. कुठंतरी थ्रिप्सनं जे काळ्या डाग आहेत ती त्याच्यावरती दिसतात कुठं कुठं. तेवढं कंट्रोल सुरुवातीच्या काळात घेता आलं नव्हतं. म्हणजे फळं लहान असताना ते झालेलं आहे, काळपट थोडासा लेअर आल्यासारखं काहीतरी चिकट असं काहीतरी झाल्यासारखं दिसतंय. पण त्याच्यासाठीच्या जे बंदोबस्त आहे तो आपण याच्यामध्ये केलेला आहे. आता फळाची फुगवणीची स्टेज आहे. पहिल्या स्टेजमधली जी फळं आहेत ती आत्ता एक साधारण 30 दिवसामध्ये काढायला येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे याला फुगवणीसाठी कोणती जी वॉटर सोल्युबल खतं आहेत ती आपण देणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये विशेष करून आत्तापर्यंत आपण 05234 देत आलो, त्याच्यामुळं फळांचा आकार आत्ता सुंदरच आहे. पण त्याच्या जोडीला आत्ता 13045 किंवा 0050 आपल्याला अजून काही दिवसांनी एक 8-10 दिवसानं अजून 0050सुद्धा दिलं तर फळाचा आकार जो आहे तो मोठा होऊ शकतो. आता 200-250 ग्रॅमच्या आसपासची फळं आपल्याला बागेमध्ये सर्रास बघायला मिळतात. पण गोल्डन सीताफळामध्ये आपल्याला साधारण 500 ग्रॅम 700 ग्रॅमपर्यंतसुद्धा फळं बघायला मिळतात. त्यामुळे अजून आकार किंवा साईज वाढायला किंवा फुगवणीला खूप काही वेळ आहे. पण शेवटच्या महिन्यामध्ये फुगवण जी आहे ती फार वेगात होते या फळांची. त्यामुळं आपल्याला आत्ता 0049 किंवा 05234 0050 च्या जोडीला आपल्याला 13045सुद्धा या बागेमध्ये द्यायला काही हरकत नाही. त्याच्या जोडीला आपल्याला आत्ता महत्त्वाचा विषय जो येतो तो आहे किडीचा बंदोबस्त. तर आत्ता आपल्याकडं बागेमध्ये आम्ही पूर्वीच हे सापळे लावलेले आहेत. फळमाशीचे जे ट्रॅप आहेत त्याच्यामुळे फळमाशीचा कुठं डंक नाही आहे. पण आता जसं फळ पिकायला येईल तसं फळमाशी फार प्रादुर्भाव करते. म्हणून अजून एक वेळ आपल्याला हे फळमाशीचे सापळे जे आहेत आता ह्याला लावून साधारण 40-45 दिवस झालेले आहेत. त्यामुळं आता पुन्हा एकदा आपल्याला या ट्रॅपमधल्या ल्युअर बदलावे लागतील किंवा अजून काही ट्रॅप आपल्याला लावावे लागणार आहेत. त्यामुळं सगळ्यात मोठा विषय जो आहे गोल्डन सीताफळाच्या बाबतीतला की फळमाशी आणि त्याच्यामुळं फळामध्ये पिकल्यानंतर होणारी आळी, त्याचा बंदोबस्त करण्यावरती आपल्याला खूप मोठं काम केलं पाहिजे. आणि सगळ्याच फळांवरती बऱ्याच जणांच्या फळावरती मी ग्रुपमध्ये बघताना चर्चा बघतो की काळपट असा काहीतरी चिकट पदार्थ फळावरती डाग पडल्यासारखं दिसतंय. तर तो थ्रिप्सचा आहे
आणि त्याच्यासाठी पण आपल्याला चिकट सापळे जे आहेत त्याच्या साठीचा वापर आपल्याला करावा लागेल. जर आपली बाग आपल्याला म्हणजे फळं जर व्यवस्थित राहावी अशी वाटत असेल तर आपल्याला चिकट सापळ्यासुद्धा वापर करावा लागेल. काही फवारण्या याच्यामध्ये आता कीटकनाशकाची फवारणी आपण बिनधास्तपणे घेऊ शकतो. कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकतो किंवा आता जर आपल्याकडं कुठं आपल्याला पांढरा डेकून पिटी डेकून म्हणतो आपण किंवा त्याला आपण मिलीबग म्हणतो, त्याचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तो एकदा झाल्यावर परत कंट्रोल करणं फार कठीण आहे. कारण त्याच्यावर मेनकट थर असतो, फवारणी केली तर त्याच्यापर्यंत पोचत नाही, ते खूप काही प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे तो होऊच नाही म्हणून आपल्याला काही फवारण्या आणि काही प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतात. त्यामुळे चिकटपट्टी उलट लावणे खोडावरती जेणेकरून मिलीबग वरी चढणार नाही. किंवा जर आलेला असेल तर आपल्याला स्लेअर प्रोची फवारणी जर घेतली तर फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला छानपैकी नियंत्रण मिलीबगवरती मिळवता येतं. त्यामुळं आत्ता ह्या 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या. हे अशा पद्धतीची तुम्ही बघता हे चिकट सापळे जर आपण लावले तर थ्रिप्सवरती छानपैकी कंट्रोल आपल्याला मिळू शकतो. हे बघा कितीतरी किडे एका जागेवर आपण इथं अडकून टाकले. फवारणीची गरज नाही, नैसर्गिक पद्धतीने आपण त्याच्यावरती बंदोबस्त फर्स्ट स्टेजमध्ये लावली तर आपल्याला घेता येतो. आणि मग फळावरचे काळे डाग किंवा अजून काही रसशोषक किडे आहेत ते आपल्याला त्याच्यावरती चिकटून बसलेल्या बघायला मिळतात. म्हणजे बागेमध्ये हे प्राथमिक आपण नियोजन केलं तर फार काय करता येत नाही. फार म्हणजे कीटकांचा फार काय आपल्याला प्रादुर्भाव दिसून किंवा आपला माल जो आहे तो सुंदर दिसायला लागतो. आता दुसरा आजचा महत्त्वाचा विषय बागेमधलं हे तण कशानं मारायचं. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कुठलं तणनाशक वापरावं. मी तर ह्या बागेला पहिल्यांदा राऊंडअपच वापरलं आहे. पुढं ते उडू नये झाडावर एवढी मात्र काळजी घेणं फार गरजेचं असते. म्हणजे तण लहान असतानाच जर मारला आपण तर राऊंडअप मारल्यानंतर वरी झाडावरती काय फरक पडत नाही. पण तो उडू नये नाहीतर कळीगळ होण्याची शक्यता असते. पहिल्या वर्षीसुद्धा मला आता इथं तुम्हाला बघताय त्या पद्धतीने 5, 6, 10, 15पर्यंत सेटिंग आहे. ती पुष्कळ आहे आपल्याला दुसऱ्या वर्षी 2 वर्ष पूर्ण झाडाला माझ्या हिशोबानं. त्यामुळं 2000 झाड आहेत या प्लॉटमध्ये आणि 10-10 फळं 5-5 फळं म्हणले तर खर्च जायला तर काय हरकत नाही. यावर्षी सगळीकडं सेटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं यावर्षी मालाला भाव मात्र चांगला राहायची शक्यता आहे. माल फक्त क्वालिटीचा असणं गरजेचं आहे. त्यात विशेष करून आळी नाही सापडली पाहिजे याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. आत्ता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ते आहे तणावरती कसं नियंत्रण करायचं. तर तणनाशकासाठी हे वेगळं जुगाड आहे. बघा हा पंप किती जणांनी वापरला आहे मला माहीत नाही. ह्याला चार्जिंगचा पंप नाही. हा फक्त पुढच्या बाजूला इथं बकडी आहे आणि ही गोल छोटीशी मोटर आहे त्याच्या साहाय्याने फिरवली जाते. सेलवरती फिरवली जाते. पाठीमागच्या बाजूला दांड्यामध्ये सेल आहेत आणि याच्यावरती पाठीमागं फक्त 10 लिटरमध्ये पूर्ण 1 एकरचं रान आपल्याला 1 लिटरच्या तणनाशकामध्ये. आता मी आज इथं तुम्हाला दाखवणार आहे की पुढं मी आंब्याच्या बागेमध्ये आमच्या कशा पद्धतीनं त्याची फवारणी केलेली आहे. ह्याच्यात पण फवारणी परवा दिवशी करणार आहे. छोटं गवत आता याच्यामध्ये आलं. हे अशी तबकडी फिरते आहे सेलवरती आणि पाठीवरच्या पंपातून ह्या 10 लिटरच्या पंपातून हे बघा इथं त्याला कंट्रोलसाठी मूठ आहे आणि अशा पद्धतीचे सेल आहेत किंवा छोटे पण सेल याच्यामध्ये असतात. असे 2-3 प्रकार आहेत याच्यामध्ये. 4000पासून ते 15,000 रुपये किमतीपर्यंत या पंपाच्या किमती आहेत. पण याची गंमत अशी आहे, हा आपल्यासाठी विशेष करून सीताफळाच्या बागेमध्ये फार उपयोगी आहे. 10 लिटर 15 लिटरच्या आसपास याच्यामध्ये बघताय आपण हा माणूस फवारतोय. फक्त वरून ग्रॅव्हिटीनं त्याच्यामध्ये खालच्या बाजूला पाणी जातं आहे. त्याला कुठलंही मोटर नाही काय नाही. आणि पुढे गेल्यानंतर ती जी छोटी मोटर आहे ती बारीक त्याचे तुषार तयार करते आणि ती तिथल्या तिथं पाडते. जर हात वर घेतला तर त्याच्यातून पाणीच येत नाही. त्यामुळे झाडावर जाणं कळीवर जाणं हा विषयच याच्यातून बंद होतो. स्वीप पॉवरची फवारणी चालू आहे. तण लहान असतानाच फवारलं तर ते नियंत्रण देतं. याचा फक्त एक ड्रॉबॅक आहे, म्हणजे गुडघ्याच्या वरचं तण ह्यानं जात नाही. कारण वरी जर पंपाचा हात घेतला तर त्यातून पाणी पुढे येतच नाही. ते पाणी येतं ड्रॉपलेट छोटे ती मोटर करते. दिसतसुद्धा नाही डोळ्यानं आपल्याला ड्रॉपलेट पडलेले. गंमत आपल्याला जिथं 200 लिटर 400 लिटर पाणी लागतं फवारायला बागेमध्ये, तिथं जेवढं औषध लागतं तेवढं औषध या 10 लिटरमध्ये आपण 1 लिटर जर टाकलं तर पूर्ण बाग 1 एकर अख्खीच्या अख्खी बाग एवढ्या याच्यात कवर होऊन द्या. आपलं 2-3 फायदे आहेत. एक झाडावरती जात नाही, घालवायचं म्हणलं तरी जात नाही. गड्यानं जर आडमोठा असेल आणि वरी घालवायचं आपल्या झाडावर तरीसुद्धा जात नाही. खालच्याच लेवलला चालतं हे. त्याच्यामुळं हे खूप उपयोगी पंप आहे. विशेष करून सीताफळ बाग असेल किंवा कोणत्याही फळबागेमध्ये झाडाच्या याच्यावरती जाऊ नये म्हणून आपल्याला हा अत्यंत उपयोगाचा पंप आहे. स्वीप पॉवर असू द्या, राऊंडअप असू द्या किंवा कुठलीही आपण टुपोर्डे असू द्या, कुठलीही तणनाशकं जेव्हा फवारतोय तेव्हा ती झाडाच्या पानावर गेली नाही पाहिजे याच्यासाठी. आणि औषध म्हणाल तर पडलेलं पण पानावर दिसत नाही. 10 लिटरमध्ये 1 लिटर टाकल्यामुळं
थोडं जरी प्रमाण त्याच्यावरती पाण्यावरती पडलं तर अख्खं गवत जळायला दिसतं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्वीपावरून पाक धुरळा झालेला आपल्याला गवतात दिसेल. त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी पुन्हा बनवतो. आज हे फवारतानाच आहे, गवत कसं पिवळं झालं आहे त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ पुण्याच्या वेळेस आपल्याला बघायला मिळेल. ह्या पंपाविषयी किंवा ह्याच्या वापराविषयी अजून कोणाला काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. काहीच नाही, तेवढं सेलच आहे, त्याला चार्जिंग नाही, कुठं पंप हात मारायचा नाही, काय नाही, फक्त असा हात फिरवत जायचं आहे. ह्याचा दांड्याची लांबी पण आपल्याला कमी अधिक अजून करता येते. फक्त गडी दमाचा लागतो, कारण हे सावकाश फवारावं लागतं. वरी उडत नाही, वारं नसताना फवारलं की 100% आपल्या बागेमधलं तण जे आहे ते नियंत्रणात करण्यासाठी उपयोगी होईल. जवळजवळ तणनाशकाचा खर्च जो आहे तो निम्म्यावर येतो, कारण आपल्याला 4 लिटर लागणार आहे तिथं 1 लिटरमध्ये आपलं काम भागतं. 1 किंवा 2 लिटर आपल्याला खूप होतं तिथं. त्यामुळं हा सगळा खर्च आपला कमी होतो आहे. गड्याचा खर्च जो आहे तो कमी होतो आहे. 2 दिवस फवारणीला लागतो आहे, ते 3-3.5 तासात आपला 1 एकरभर रान फवारून होतं आहे. मी आंब्याच्या बागेमध्ये फवारतानाचा हा व्हिडिओ आहे, पण उद्या परवा दिवशी सीताफळाच्या बागेमध्ये हे 2000 आंब्याची झाडं आहेत अशा पद्धतीची केशर आंबा. आता कुठं मोहर यायची शक्यता आहे आता या दिवसामध्ये. आज तारीख आहे किती, आज साधारण 29 आहे तारीख, 29 सप्टेंबर आहे. 15 दिवसात मोहर यायला बाहेर चालू होईल अशी परिस्थिती आहे याच्यामध्ये सुद्धा. त्यामुळे आत्ताच तण नियंत्रण करून घेतो आहे आपण यातलं सुद्धा. सीताफळ, पेरू, आंबा किंवा कुठल्याही फळबागामध्ये हे जुगाड फार कामाचं आहे. त्यामुळं हे 4000पासून 15000 किंमत सांगितली आहे तुम्हाला. लोकल 4000 जरी घेतलं तर याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही, फार ताणच नाही याला. फक्त पुढची मोटर छोटीशी मोटर आहे, ती 2 सेलवर 4 सेलवर चालते. वेगवेगळ्या कंपनीप्रमाणे त्याचं सेटिंग अरेंजमेंट आहे. फवारणी नाही, कुठं म्हणजे ह्याला कुठली चार्जिंगची गरज नाही किंवा काय आवश्यकता नाही. उडत नाही, तोंडात जात नाही, डोळ्यात जात नाही. फक्त तीव्रता जास्त असते, त्यामुळे याची काळजी घेताना आपल्याला एवढीच घ्यावी लागते की आपल्याकडं हात वगैरे तोंडाला लागू नये वगैरे याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. आता ही सीताफळाची ही कंडिशन आहे. या परिस्थितीत तुमच्या बागा कशा आहेत फोटो टाकले तर चालेल, लोकांना पण कळेल. मी एक शेतकरीच आहे, त्यामुळं तुम्हाला माझ्याकडचं काय ते सांगायचं माझी एक जबाबदारी म्हणून तुम्हाला सांगतो. आपण पण आपली माहिती सांगत चला, एकमेकाला मदत करू आणि पुढं जाऊया. नमस्कार, धन्यवाद.